आपल्या गावातली गर्दी ही अर्थात कमी येते ऐकण्यासाठी, परंतु दादांनो एक गोष्ट कायमस्वरूपी आयुष्यामध्ये लक्षात ठेवा की समोर उभा असणाऱ्या माणसांची गर्दी जरी नसली, वाक्य फार महत्वाचं आहे की समोर असणाऱ्या माणसांची गर्दी जरी नसली तरी सगळी समोर असणारी माणसं ही दर्दी विचारांची असायला हवे. तर निश्चित तुम्ही सगळे दर्दी विचारांची माणसं असाल की तुम्ही आज सगळे इथे उपस्थित आहात. आणि म्हणून सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज तुमच्या सगळ्यांसमोर सांगत असताना, तुमच्या सगळ्यांसमोर तो इतिहास उलगडत असताना खंत इतक्या गोष्टीची वाटतेय की 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला जो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला, 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी यशोगाथा या महाराष्ट्राच्या मातीला बहाल केली, ती यशोगाथा कुठेतरी आजचा महाराष्ट्र विसरत चाललेला आहे. ती यशोगाथा कुठेतरी आजची माणसं, त्यांची पूर्वज आणि त्यांची स्वतःला म्हणून घेणारी मावळे आपण ते विसरत चाललोय. आणि आज खऱ्या अर्थानं तो इतिहास तुमच्या आमच्या सगळ्यांना परत आठवण करायची फार गरज वाटते. तो इतिहास तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, स्वतःला मर्द मावळे म्हणून घेणाऱ्या तुमच्या आमच्या कित्येकांसाठी पुन्हा त्या इतिहासाची पानं उलगडणं आज फार महत्वाचं वाटायला लागतं. एक सत्य घटना तुम्हाला सांगावीशी वाटते की रात्रीच्या 11-12च्या सुमारास रस्त्यावरून एक मुलगी जात होती आणि रस्त्यावरून जात असताना 11-12च्या सुमारास स्वतःचं घर तिला जवळ करायचं होतं आणि स्वतःचं घर जवळ करायच्या जीवाच्या आकांतानं ती मुलगी रस्त्यानं पळायला लागली. आणि रस्त्यानं पळायला लागल्याच्या नंतर कुठंतरी विश्रांती घ्यायला लागेल, कुठंतरी आपल्याला थांबावं लागेल हा विचार करून ती मुलगी एका टपरीवरती थांबायला लागली. आणि जेव्हा त्या मुलीची नजर आजूबाजूला भिरभिरली, तिने पाहिलं की आजूबाजूला 2-3 गावगुंड पोरं बसलेले आणि त्या पोरांची नजर त्या मुलीवरती पडली. ती पोरगी एक पाऊल स्वतःच्या घराच्या दिशेने चालायला लागली, धावायला लागली, पळायला लागली, घर जवळ करायला लागली. आणि ज्या वेळेस ती मुलगी तिचं घर जवळ करायला लागली तेव्हा त्या मुलीच्या लक्षात आलं की या मुलांचा वेग तिच्या दिशेने वाढतोय, ही मुलं तिच्या पाठीमागे जास्त पाठलाग करतायत. ती मुलगी अजून पळायला लागली, ती मुलगी अजून घर जवळ करायला लागली. आणि एक वेळ अशी आली की ही मुलं तिचा पाठलाग करत 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 तिच्या पाठीमागे जायला लागली. हे करत असताना ती मुलगी रस्त्यावरती टाहो फोडते, वाचवा. रस्त्यावरती ती मुलगी ओरडते, बोंबलते, वाचवा, माझा जीव कुणीतरी वाचवा. पण रस्त्याने तिचा जीव वाचवायला जेव्हा कुणीच येत नाही तेव्हा समोरून तिला एक मुलगा येताना दिसतो. तो मुलगा तिच्या समोर येऊन उभा टाकतो आणि ती मुलगी त्याला विनंती करते की दादा माझा जीव वाचव, माझ्या पाठीमागे एवढी सगळी मुलं लागली आहे. आणि तेव्हा तो मुलगा त्या मुलीला पडलेल्या, सावरलेल्या, तिच्या त्या झालेल्या अवस्थेला उभं करतो आणि त्या मुलीला त्याच्या पाठीमागं थांबवतो. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात दादांनो, हे सगळं आपण पिक्चरमध्ये बघितलेलं असतं. फक्त दामिनी पिक्चरमधला सीन आठवला असेल सगळ्यांना इथं. पण ती मुलगी धावायला लागते, पळायला लागते, तो मुलगा उठतो, तिला थांबवतो आणि समोरून येणाऱ्या 4-5 गावगुंड पोरांना विनंती करतो की दादांनो रात्रीची वेळ झालेली आहे, त्या पोरीला तिच्या घरी जाऊ द्या, तिच्या पाठीमागं येऊ नका, तिला तिच्या घरी जाऊ द्या. हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये जो विचार करताय तो चुकीचा आहे. हे ज्यावेळेस तो मुलगा त्या मुलांना सांगायला लागतो तेव्हा 4-5 जणांच्या शक्तीपुढे या एका मुलाची शक्ती कमी पडायला लागते. आणि ज्या वेळेस त्या मुलाची शक्ती कमी पडायला लागते तेव्हा शाब्दिक वार व्हायला लागतात. आणि शाब्दिक वार कधी वार आणि गतिवार मध्ये प्रवृत्त होतात हे त्यांनाच कळायला लागत नाही. अचानक एकाच्या हातामधून सुरी येते, त्या एकट्या पोराच्या पोटामध्ये तो चाकूने भोकसतो आणि रक्ताच्या थरोळ्यात जखमी होऊन तो मुलगा खाली पडायला लागतो. आणि सगळी वास्तव परिस्थिती जेव्हा ती मुलगी तिच्या डोळ्याने पाहायला लागते आणि त्या रक्ताच्या थरोळ्यात जखमी होऊन पडलेल्या मुलाला बघितल्याच्या नंतर ते सोबत आलेल्या गावगुंडात तिथंच जाऊन पळ काढायला लागतात. कारण याच्या मर्डरच्या केसमध्ये आपण जेलमध्ये जाऊ, ह्या भीतीपोटी ती मुलं तिथून जेव्हा पळून जायला लागतात तेव्हा ती मुलगी त्या मुलाला विचारायला लागते की दादा तुझं माझं कुठलंच नातं नाहीये, तू माझा सक्का भाऊ नाही, तू माझा चुलत भाऊ नाही, तू माझा मावस भाऊ नाही, अरे तू माझा मानलेला सुद्धा भाऊ नाही, पण तरी सुद्धा माझ्यासारख्या एका अनोळखी मुलीसाठी तुला तुझा जीव का द्यावा वाटला, माझ्यासारख्या अनोळखी मुलीसाठी तुला तुझा जीव का बहाल करावा असा वाटला. त्यावेळेस त्या मुलाने दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं. तो मुलगा रक्ताच्या थारोळ्यात जखमी होऊन पडलेला आहे. शेवटचे काही क्षण त्या मुलाचे त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्या मुलीने त्या मुलाला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तो मुलगा त्या मुलीला उत्तर देतो की अगं ताई, आज तुझा जीव जर मी वाचवला नसता, आज तुझ्या जीवाचं तुझं संरक्षण जर मी केलं नसतं तर माझ्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहिला असता की मी स्वर्गात जाऊन माझ्या राजाला काय तोंड दाखवायचं होतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं येतोय की अशी परिस्थिती जेव्हा आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हायला लागते तेव्हा कुठेतरी अशी मुलं जेव्हा जन्माला येतात
आणि त्याच वेळेस त्या गावगुंडांसारखी मुलं जेव्हा आमच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मायला लागतात तेव्हा कुठेतरी प्रश्न पडायला लागतो की दादांनो, शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं परत लक्षात घेणं गरजेचं आहे. तो इतिहास तुमच्या आमच्या सगळ्यांना पुन्हा आठवणं गरजेचं आहे. तो इतिहास तुमच्या आमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा आठवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किस्सा मला तुमच्या सगळ्यांना सांगावासा वाटतोय. इथं लहान लहान मुलं आहेत. आता तुम्हाला चौथीचा इतिहास आहे का तुम्हाला? शिवाजी महाराजांचाच आहे का? शिवाजी महाराजांचा चौथीचा इतिहास वाचत असताना शिवाजी महाराजांचा एक फार सुंदर किस्सा की लहान असताना शिवाजी महाराज जेव्हा घोडस्वारीवरती शिकायचा हट्ट धरून बसले होते आणि त्यांनी मासाहेबांना सांगितलं की मासाहेब, आम्हाला घोडेस्वारी शिकायची, आम्हाला इच्छा आहे घोडेस्वारी शिकायची. ज्या वेळेस मासाहेबांनी त्यांना सांगितलं की राजे, आम्ही तुमच्या इच्छेची कदर करतो, एक घोडा मागवण्यात आला. मासाहेबांनी शिवाजी महाराजांना घोड्यावरती स्वार व्हायला सांगितलं आणि चालायला लावला. घोडा पुढे पळाला. तसे शिवाजी महाराजांचे रक्षण करणारे सगळे मावळे आजूबाजूला थांबलेले होते आणि मासाहेबांनी डोळ्याच्या इशाऱ्याने सगळ्यांना सांगितलं की समोर कोणी जायचं नाही, शिवाजी महाराजांचं रक्षण त्या ठिकाणी कोणी करायचं नाही. ताप मारली तसा घोडा पुढे पळायला लागला. ताप 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 एक 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 पाऊल करत घोडा ज्या पद्धतीने आणि ज्या वेगानं पुढे चालायला लागला होता, ज्या वेगानं तो घोडा पुढे धावत होता, पळत होता, सुसाट वेगानं पळणारा घोडा अचानकच थांबला आणि शिवाजी महाराज घोड्यावरून टप्प दिशी खाली पडले. गुडघे फुटले, डोळ्यातून पाणी यायला लागलं, अंगातून रक्त यायला लागलं आणि शिवाजी महाराज धारातीर्थी पडून रडायला लागले. रडायला लागलेले ते युलेशे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या मावळ्यांच्या दिशेने बघतायत की कुणीतरी येईल, उठवेल, मला वाचवेल आणि इथून उभारण्याची ताकद देईल. शिवाजी महाराज सगळ्यांकडे आशेच्या किरणाने बघत होते, पण एक सुद्धा मावळा शिवाजी महाराजांना वाचवायला आलेला नाही. कारण मासाहेब जिजाऊंनी सगळ्यांना आदेश देऊन ठेवले होते, एकानं सुद्धा जायचं नाही, शिवाजी महाराजांना उठवायचं नाही, मदत करायची नाही. आता सगळ्यांना प्रश्न पडायला लागला, राजांच्या अंगातलं रक्त निघतंय, उठवावं, जावं, न्यावं आणि घेऊन यावं. पण आऊसाहेबांना दिलेले आदेश कुणी सुद्धा तोडायला तयार नव्हतं. त्यावेळी शिवाजी महाराज स्वतः उठले, धडपडलेल्या चेहऱ्याने, रक्तबंबाळ झालेल्या शरीराने उठले आणि मासाहेबांकडे येऊन म्हणतात की मासाहेब, आम्ही पडलो, आम्हाला लागलं, आम्हाला याचं वाईट वाटत नाही. मासाहेब, आम्ही पडलो, आम्हाला लागलं, आम्हाला याचं वाईट वाटत नाही. पण ज्या वेळेस आम्ही पडलो, आम्हाला लागलं, त्यावेळेस तुम्ही आम्हाला उचलायला आला नाहीत, याचं आम्हाला फार वाईट वाटतं. त्यावेळेस मासाहेबांनी दिलेलं उत्तर इतकं मार्मिक होतं. मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना म्हणतात की राजे, या जमिनीवर जर खाली पडताना तुम्हाला उठण्यासाठी कोणाच्या आधाराची गरज लागत असेल तर तुम्ही हे स्वराज्य काय स्थापन करणार? हे स्वराज्य स्थापन करत असताना, हे स्वराज्य उभं करत असताना तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वतःच्याच पावलांवरती उभं राहावं लागणार आहे. आणि सगळ्यात मोठी ताकद जर स्वराज्य उभं करण्याची कुणी दिली असेल तर ती राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी दिलेली होती. हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आज तितकंच गरजेचं आहे. मग आपण करत काय चाललोय हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. का आम्हाला शिवाजी महाराजांचे धडे एवढ्या घराघरामध्ये शिकवले जात नाहीत? आज प्रत्येक ठिकाणी असतं. आज प्रत्येक आई तिच्या बाळाला सांगते की बाळा, तुला शिवाजी व्हायचं असतं, बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. पण संध्याकाळी 10 वाजले की तुला घरी यायचं असतं, पण बाळा तुला शिवाजीच व्हायचं असतं. शाळेची सहल जर निघाली तर तू ऐन मधल्या टप्प्यात बसायचं असतं. म्हणजे गाडी मागून ठोकली तरी तू मध्ये सेफ, गाडी पुढून ठोकली तरी तू मध्ये सेफ, पण बाळा तुला शिवाजीच व्हायचं असतं. गावामध्ये जर कुठं पोरीचं वगैरे मॅटर चाललं तर चुकून मी त्याच्यात पडायचं नसतं, पण बाळा आपल्याला शिवाजीच व्हायचं असतं. ही ज्यावेळेस शिकवण आमच्या महाराष्ट्रातून बंद होईल. आपल्यात एक फार प्रसिद्ध डायलॉग आहे बघा आपल्या महाराष्ट्रात, शिवाजी महाराज जन्माला यावे पण बोला बोला बोलायचे आपल्याला. असे चेहरे करून बसू नका, महाराजांचा इतिहास ऐकायला बसलोय आपण. शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण बोला, मोठ्यानं बोला, जन्माला आले पाहिजे पण शेजारच्या घरात. जागेत ना सगळे? जागेत का? टाळ्या वाजवा बरं एकदा सगळे. सगळे जागे. तर ही जी मानसिकता आहे की शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण